मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचे पहिल्यांदा सहर्ष असे स्वागत. आता उच्च न्यायालय जी भरती आहे ते शिपाई पदासाठी काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज कव्हर करून घेणार आहे. शिपायासाठी जास्त काही महत्त्वाचे प्रश्न जास्त डीपमध्ये अभ्यास यासाठी नाही आहे, त्यामुळे तुम्ही जास्त घाबरायची सुद्धा गरज नाही आहे. ते ठिकाणी एकदम सोपे असे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. त्याच प्रश्नांच्या स्ट्रॅटर्जीवर आपण आज एकदम सोपे आणि महत्त्वाचे जे की बेसिक प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता पाहून घ्या, पहिला प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्र राज्याची राजधानी नेमकी कोणती? तर आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्र राज्याची राजधानी आपली जी आहे ती मुंबई आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर आपले काय होणार? तर मुंबई. आता पाहून घ्या, आता दुसरा असा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राची उपराजधानी काय? आता राजधानी कोणती हा तर प्रश्न सर्वकडेच येतो. तसेच दुसरा बेसिक प्रश्न म्हणजेच उपराजधानी नेमकी कोणती? आता पाहून घ्या, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर यापैकी महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर ती आहे नागपूर. नागपूर हे उत्तर आपले या ठिकाणी बरोबर असणार आहे. आता या ठिकाणी पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती असा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कृष्णा, गोदावरी, भीमा आणि तापी. तर याचे योग्य उत्तर काय राहील आपले? तर गोदावरी जी नदी आहे ते महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तिचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ तुम्हाला जर विचारले किती किलोमीटर तिची लांबी आहे महाराष्ट्रात, तर तिची लांबी आहे 668 किलोमीटर इतकी. किती? तर 668 किलोमीटर इतकी. आता पुढील प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर हा एकदम सोपा आणि सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना हा प्रश्न जमलाच पाहिजे. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई. कळसुबाई शिखर हे सर्वात उंच शिखर आहे. आता जर तुम्हाला असं विचारलं तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर काय द्यायचे आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यात सर्वात उंच महाराष्ट्रातील शिखर ते म्हणजेच कळसुबाई स्थित आहे. तर आता या ठिकाणी पुढील प्रश्नच पाहून घ्या, सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने या ठिकाणी ओळखले जाते? आता ऑप्शन पहा, विंध्य, पश्चिम घाट, सातपुडा आणि अरवली. तर या प्रश्नाचे उत्तर काय राहणार आहे? तर पश्चिम घाट. पश्चिम घाट हेच नाव कोणत्या पर्वतरांगेचे आहे? तर सह्याद्री पर्वतरांगेला दुसरेच नाव म्हणजेच पश्चिम घाट. आणि महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वतरांग जी आहे ती आहे सह्याद्री पर्वतरांग म्हणजेच पश्चिम घाट. आणि हा प्रश्न मागील आता आपल्या पोलीस भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला होता. आता पुढील प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा नेमका कोणता आहे? तर पुणे, अहमदनगर, नाशिक आणि नागपूर. तर याचे योग्य उत्तर काय राहील? तर अहिल्यानगर म्हणजेच जुने अहमदनगर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा या ठिकाणी जिल्हा आहे. तर त्याचे क्षेत्रफळ जर विचारले तर 17,048, 17,043 असे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये त्याचे क्षेत्रफळ दिलेले आहे. पण 17,000चा ऑप्शन हा तुमचे त्या ठिकाणी उत्तर राहणार आहे. आता या ठिकाणी पुढील प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? आता पाहून घ्या, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे आणि पालघर. तर यापैकी कोणता जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? तर हे लक्षात ठेवा की मुंबई शहर जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. कोणता? तर मुंबई शहर. आता पुढे पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान कुठे होते? आता सर्वाधिक पर्जन्यमान म्हणजे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस नेमका कुठे पडतो? तर सर्वाधिक पर्जन्यमानाचा ठिकाण कोणते? ऑप्शन पहा, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि खानदेश. तर याचे योग्य उत्तर काय राहणार आहे? तर कोकण. कोकणात सर्वात जास्त पर्जन्यमान होत असते. आणि तुम्हाला जरी विचारलं तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस नेमका कुठे पडतो? तर आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त महाराष्ट्रातील पाऊस पडतो. आणि आंबोली हे ठिकाण जे आहे ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात कोरडा भाग कोणता? तर सर्वात कोरडा भाग कोणता आहे महाराष्ट्रातील? ऑप्शन पहा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. तर याचे योग्य उत्तर काय राहणार आहे? तर मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात कोरडा भाग आहे. आता पुढील प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या भागात जास्त आहे? आता जी काळ्या मातीचा जो भाग आहे तो कोणत्या भागात जास्त महाराष्ट्रामध्ये काळी माती आहे? कोकण, विदर्भ, पश्चिम घाट आणि किनारपट्टी. तर याचे योग्य उत्तर काय राहील? तर विदर्भ. विदर्भात सर्वात जास्त काळी माती आपल्याला जास्त आढळत असते. आता पाहून घ्या, कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे?
तर आता कोकण जो आपला महाराष्ट्रातील भाग आहे, ही किनारपट्टी जी आहे कोकण किनारपट्टी, तर ती कोणत्या समुद्रालगत आहे? ऑप्शन पहा, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर. तर महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला जी कोकण किनारपट्टी आहे त्या ठिकाणी अरबी समुद्र लागून आहे. कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र आहे. तर आता पुढे पाहून घ्या, महाराष्ट्रातील प्रमुख पीक कोणते आहे? हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर महाराष्ट्राचे प्रमुख पीक कोणते? गहू, भात, ज्वारी आणि मका. तर महाराष्ट्राचे प्रमुख पीक जे आहे ते ज्वारी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पीक तुम्हाला विचारले तर ज्वारी. आता पहा, महाराष्ट्राचा साखर कारखाने कोणत्या भागात जास्त आहेत? आता कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या भागात आहेत? तर सर्वात जास्त साखर कारखाने जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी स्थित आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा विभाग विचारला आहे, तो विभाग म्हणजेच तुमचा पश्चिम महाराष्ट्र. आता पाहून घ्या, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? आता भीमा नदीचा उगम कुठे होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर हे पुणे जिल्ह्यात ठिकाण मोडते. तर गोदावरी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. तर भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी, कृष्णा, तापी आणि नर्मदा. तर भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीची या ठिकाणी उपनदी आहे. तर महाराष्ट्रातील 2 नंबरची जी नदी आहे मोठी, ती म्हणजेच भीमा नदी. तर तिचे क्षेत्रफळ जे आहे, तिची लांबी जी आहे ती 451 किलोमीटर इतकी आहे. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? कोयना, जायकवाडी, उजनी आणि इसापूर. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणजेच जायकवाडी धरण. आता पुढला प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प कोणता? उजनी, जायकवाडी, कोयना आणि वारणा. तर महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प कोणता? तर तो आहे कोयना प्रकल्प. कोणता प्रकल्प? तर कोयना. आणि हा प्रकल्प जो आहे तो सातारा जिल्ह्यात त्या ठिकाणी स्थित आहे. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कोणते? तर काय विचारले तुम्हाला, महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कोणते? रत्नागिरी, दाभोळ, मुंबई आणि रेड्डी. तर महाराष्ट्रातील प्रमुख बंदर जे आहे ते मुंबई बंदर आहे. आता पुढील प्रश्न पाहून घ्या, दख्खन पठार. दख्खन पठार हा कोणत्या भागात आहे? कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट आणि किनारपट्टी. तर दख्खनचे जो पठार आहे तो महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र या भागात आहे. कोणत्या भागात? तर मध्य महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात उष्ण प्रदेश कोणता? तर सर्वात उष्ण प्रदेश कोणता आहे? कोकण, पुणे, विदर्भ आणि नाशिक. तर या ठिकाणी आपले उत्तर कोणते राहील? तर विदर्भ. विदर्भ हा महाराष्ट्रातील सर्वात उष्ण प्रदेश आहे. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रात कोणते जंगल जास्त आढळते? आता सदाहरित, पानझडी, शंकुधारी आणि वाळवंटी. तर महाराष्ट्रात कोणते जंगल जास्त आढळते? तर आपले याचे उत्तर योग्य राहणार आहे ते म्हणजेच पानझडी. पानझडी जे आहे ते सर्वात जास्त जंगल आपल्या महाराष्ट्रात आढळत असते. आता पाहून घ्या, तापी नदी ही महाराष्ट्रातील कोणत्या भागातून वाहत असते? तर दक्षिण, उत्तर, पश्चिम आणि पूर्व. तर तापी जी नदी आहे ती महाराष्ट्रातील उत्तर भागातून त्या ठिकाणी वाहते. त्यामुळे आपले योग्य उत्तर राहणार आहे उत्तर दिशा. आता पुढील प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील कापूस उत्पादन जास्त कुठे होते? तर या ठिकाणी तुम्हाला विभाग विचारलेले आहेत. आता पाहून घ्या, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि पुणे. तर महाराष्ट्रात कापूस उत्पादन सर्वात जास्त कुठे होते? तर आपले योग्य उत्तर राहणार आहे विदर्भ. विदर्भात सर्वात जास्त कापूस उत्पादन होते. आणि तुम्हाला जर असं विचारलं तर कापूस पिकवणारा जिल्हा कोणता? पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणता? तर तो त्याचे योग्य उत्तर राहणार आहे तुमचे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ हा जिल्हा कापूस उत्पादनात सर्वात अग्रेसर महाराष्ट्रातील जिल्हा आहे. आणि पांढऱ्या सोने हे सुद्धा कापसालाच टोपण नाव आहे. त्यामुळे यवतमाळ हा जिल्हा कापूस उत्पादनात सर्वात अग्रेसर तसेच पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून देखील त्याला ओळखत असतात. आता पुढेच पाहून घ्या, मिनी महाबळेश्वर म्हणून कोणते ठिकाण त्या ठिकाणी ओळखले जाते? आता मिनी महाबळेश्वर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? माथेरान, पाचगणी, चिखलदरा आणि लोणावळा. तर मिनी महाबळेश्वर म्हणून चिखलदरा हे ठिकाण, थंड हवेचे ठिकाण त्या ठिकाणी ओळखले जाते. आणि चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे, हे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात मोडत आहे. तर माथेरान जे आहे ते माथेरान ठिकाण हे रायगड जिल्ह्यात, पाचगणी हे ठिकाण तुमचे सातारा जिल्ह्यात, लोणावळा जे ठिकाण आहे ते तुमचे पुणे जिल्ह्यात राहणार आहे. तर आता पुढील प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील लाल माती नेमकी कुठे आढळते? आता मागाशी प्रश्न होता काळ्या मातीचा, तर आता प्रश्न आहे लाल मातीचा. तर विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि खानदेश. तर महाराष्ट्रात लाल जी माती आहे ती माती त्या ठिकाणी कोकणात आढळत असते. कोणत्या ठिकाणी? तर कोकण या
या विभागात ही महाराष्ट्रातील लाल माती त्या ठिकाणी आढळत असते. आता पाहून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणते. तर महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणते आहे. सोने, कोळसा, चांदी आणि बॉक्साईट. तर महाराष्ट्रातील प्रमुख खनिजांमध्ये या ठिकाणी कोळशाचा समावेश त्या ठिकाणी होत आहे. तर महाराष्ट्रातील प्रमुख खनिज जर तुम्हाला विचारले तर कोळसा हे योग्य उत्तर राहणार आहे. आता पुढेच पाहून घ्या महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. ते नेमके कुठे आहे. तर अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर. तर महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते चंद्रपूर या जिल्ह्यात त्या ठिकाणी मोडत आहे. आता हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे. तर हे एक व्याघ्र प्रकल्प आहे. वाघांसाठी ते प्रसिद्ध अभयारण्य राखीव आहे. तसेच मगरींचं प्रजनन केंद्र देखील याच ठिकाणी आहे. ते म्हणजेच ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि ते चंद्रपूर या जिल्ह्यात येत आहे. आता पुढीलच प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या. महाराष्ट्रातील धान्याचे कोठार. महाराष्ट्रातील धान्याचे कोठार कोणत्या भागाला म्हणतात. तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. तर महाराष्ट्रातील धान्याचे कोठार जे आहे ते पश्चिम महाराष्ट्राला त्या ठिकाणी ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्राला टोपण नाव दुसरे म्हणजेच ते धान्याचे कोठार आहे. आता पुढील प्रश्न पाहून घ्या. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेले आहे. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की सह्याद्री पर्वतरांगेला अजून कोणते नाव आहे. तर पश्चिम घाट आहे. तर सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेले आहे. पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, ईशान्य दक्षिण आणि वायव्य दक्षिण. तर याचे योग्य उत्तर राहणार आहे उत्तर दक्षिण. उत्तर ते दक्षिण अशी ही पर्वतरांग सह्याद्री पर्वतरांग या दिशेने त्या ठिकाणी पसरलेली आहे आणि ती प्रमुख जलविभाजक म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखले जाते. आता पुढेच पाहून घ्या. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला नेमका कोणता. आता पाहून घ्या. रायगड, प्रतापगड, साल्हेर आणि शिवनेरी. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला विचारला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला जो आहे तो साल्हेर आहे. साल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर साल्हेर हा किल्ला नाशिक जिल्ह्यात त्या ठिकाणी येतो. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मगाशी विचारलं होतं. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला विचारला तर तो साल्हेर आहे. आता पुढील प्रश्न पाहून घ्या. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते. आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते. दाभोळ, रत्नागिरी, मुंबई आणि मुरुड. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर जे आहे ते मुंबई आहे. लक्षात राहू द्या कोणते बंदर आहे. सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आणि ते महाराष्ट्रातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे ते म्हणजेच मुंबई. तर हे होते आजचे आपले 30 असे प्रश्न जे की शिपायासाठी अंतिम त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तर हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. कारण नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती, नवनवीन मराठी तुमच्यासाठी महत्त्वाचे असे प्रश्न मी आता आणणार आहे. तर शिपायासाठी ही टेस्ट सिरीज आपण कंटिन्यू सुरू ठेवणार आहे. यात कोणतीही शंका नाही. तर हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते तर नक्कीच कळवा. पण तुम्हाला एक महत्त्वाचं जाता जाता सांगतो की शिपायाचा पेपर जो आहे तो 30च मार्काचा तुमचा त्या ठिकाणी आहे. आणि बाकीचे 10 मार्क तुमचे त्या ठिकाणी मुलाखत आणि शारीरिक कौशल्यासाठी 10 मार्क असे मिळून हे 20 मार्क आणि 30 मार्क 50 पैकी याचे मेरिट लागणार आहे. आणि हे जे 30 प्रश्नांची जी लेखी परीक्षा आहे या ठिकाणी तुम्हाला जास्त काही डीप मधले प्रश्न विचारत नाहीत. एकदम बेसिक असे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारतात. पण तेही बेसिक प्रश्न तुम्हाला माहीत असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.